श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आपण माता लक्ष्मीची सेवाही करत असतो. लक्ष्मी मातेची आपल्या घरावर सदैव कृपा राहावी याकरता आपण गुरुवारचे, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराचे व्रत हे करत असतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी माता ही अतिशय चंचल आहे. ती एका ठिकाणी जास्त वेळही स्थिर होत नाही आणि अशा सुद्धा काही चुका या आपल्या हातून कळत न कळत या होत असतात, ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर नाराज होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी कोणती कामं ही आपल्याकडनं कळत न कळत होत असतात, ज्या कारणांमुळे ही कामं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होऊ शकते, याबद्दल संपूर्ण माहितीही देणार आहे. आणि ह्या ज्या काही आपल्या चुका आपल्या कळत न कळत आपल्याकडनं होत असतात, त्या चुका आपल्याला यापुढे टाळायच्या आहेत, जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्या घरावर अखंड आशीर्वाद हा राहील. चला तर मग जाणून घेऊया की आपल्या कळत न कळत अशा कोणत्या चुका आपल्याकडनं होत असतात, ज्या चुकांमुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर नाराज होत असते. अशा कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दल आता संपूर्ण माहिती आपण घेऊया. या चुका जर आपल्याकडनं वारंवार होत असतील तर आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ही आपल्यावर रुष्ट होते आणि आपल्या घरात येणारा पैसा हा हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे आज मी आपल्याला ज्या चुकांबद्दल सांगणार आहे, ज्या गोष्टींबद्दल सांगणार आहे, त्या चुका तुम्हाला यापुढे टाळायच्या आहेत. देवी माता लक्ष्मीला आपल्या हिंदू धर्मामध्ये संपत्तीची देवी म्हणून आपण मानत असतो आणि लक्ष्मी मातेच्या कृपेमुळेच आपल्याला सुख समृद्धी आणि संपत्ती ही मिळत असते. अशा या देवीला, आपल्याला सुख समृद्धी प्रदान करणाऱ्या देवीला आपण प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे उपाय हे करत असतो. त्याचबरोबर वेगवेगळे व्रतसुद्धा करत असतो. आणि हे जे काही आपण वेगवेगळे उपाय करतो, हे जे वेगवेगळे व्रत आपण करत असतो लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, त्या व्रतांनी, त्या उपायांनी ती आपल्यावर प्रसन्नसुद्धा होत असते. आणि लक्ष्मी माता प्रसन्न झाल्याने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. ही आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी याकरता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या काही चुका आपल्याकडनं होत असतात त्या टाळायच्या आहेत. या चुका ज्या व्यक्तींकडनं होत असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही जास्त काळ टिकत नाही. त्यातलीच सर्वात महत्त्वाची अशी चूक आहे ती म्हणजेच उशिरापर्यंत झोपणं. ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की जी व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपते ती व्यक्ती लक्ष्मी देवीला आवडत नाही. तुम्ही सुद्धा जर तुमच्या घरी उशिरापर्यंत झोपून राहत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही विशेष कारणाशिवाय जर एखादी व्यक्ती उशिरापर्यंत झोपत असेल तर त्यांच्यावर देवी लक्ष्मी मातेचा कोप हा होत असतो. आपल्या घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर ती उशिरापर्यंत झोपली तर चालेल, पण आपल्या घरातील इतर सदस्यांनी पहाटे लवकरच हे उठायचे आहे. सूर्य उगवल्यानंतर जास्त वेळ आपल्याला उशिरापर्यंत झोपायचं नाहीये. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जे लोक ब्रह्ममुहूर्तावर उठतात आणि आपली दिनचर्या ही सुरू करतात त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो. मी असं नाही म्हणत की अगदी ब्रह्ममुहूर्तावरच तुम्ही उठलं पाहिजे, पण निदान सूर्योदय व्हायच्या आधी तरी आपण हे सकाळी लवकर उठलं पाहिजे. सूर्योदय होऊन गेल्यानंतर सुद्धा तुम्ही 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत जर झोपून राहत असाल तर अशा वेळेस तुम्हाला सावधानता बाळगायची गरज आहे. कारण जर तुम्ही जास्त उशिरापर्यंत झोपत असाल, सूर्य हा उगवल्यानंतर सुद्धा जर तुम्ही झोपून राहत असाल तर माता लक्ष्मीचा तुमच्यावर हा कोप होऊ शकतो. तुमच्या या चुकीमुळे तुमच्या घरामध्ये येणारा जो काही पैसा आहे तो आता तर येत आहे, पण काही काळानंतर तो हळूहळू कमी सुद्धा होऊ शकतो. उशिरा जर उठलं तर आपल्या दिवसाची सुरुवात ही सुद्धा उशिरा होते आणि आपल्याला आपल्या रोजच्या आपली जी रोजची कामं आहेत त्या कामांमध्ये सगळ्यांमध्ये उशिरा हा होत जातो आणि अशा वेळेस घाई गडबडीमध्ये आपलं जे काही महत्त्वाचं काम असतं ते राहून जातं आणि अशा वेळेस आपलं मोठं नुकसानसुद्धा हे होत असतं. आणि त्याचप्रमाणे उशिरा उठल्याने आपल्या आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम हा होत असतो. उशिरा उठणं ही चुकीची सवय आहे आणि या चुकीच्या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. परिणामी आपल्याला आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी या सुरू होतात आणि आपल्याला पुन्हा हॉस्पिटल, दवाखाने यांच्या चक्रा या माराव्या लागतात. परिणामी आपला वेळ पण जातो आणि पैसासुद्धा हा खर्च होतो. असा हा आपल्या घरातला पैसा हा हळूहळू कमी होऊ लागतो. असं आपल्यासोबत होऊ नये म्हणूनच आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे आणि आपली दिनचर्या ही पहाटे लवकर उठून सुरू करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्यावर सदैव प्रसन्न राहील आणि त्यासोबतच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील. त्याचबरोबर आपली पुढची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजेच जेवणाच्या मध्येच आपल्याला उठायचं नाहीये. गरुड पुराणानुसार असं सांगितलं जातं की व्यक्तीने जेवताना कधीही अन्न अर्धवट हे सोडू नये. जेवताना त्या व्यक्तीने मध्येच उठू नये. शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की व्यक्तीने जेवण पूर्ण केल्यानंतरच त्या जागेवरून उठलं पाहिजे. जेवण मध्येच अर्धवट सोडून जर उठलं तर त्या अन्नाचा सुद्धा अपमान होत असतो आणि शास्त्रानुसार हे योग्य सुद्धा मानलं जात नाही.
आणि यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही आपल्यावर रुसून बसते। अगदीच एखाद्या वेळेस महत्त्वाचं काही काम असेल तरच उठलं तर ठीक आहे, पण नेहमी जेवण करताना आपण मध्येच उठायचं नाही आहे, अन्न अर्धवट सोडून उठायचं नाही आहे। जेवताना असं आपण जर अर्धवट जेवण करून अन्न तसंच ताटामध्ये राहू दिलं आणि आपण जर उठून गेलो तर ते अन्नसुद्धा नंतर वाया जातं आणि अन्नाचा सुद्धा अपमान होतो आणि अन्नपूर्णा देवीसुद्धा यामुळे आपल्यावर नाराज होत असते। अन्नाचा अपमान केल्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर नाराज होते आणि म्हणूनच आपल्याला आपलं जेवण हे पूर्ण व्यवस्थित शांत चित्ताने जेवण झाल्यानंतरच आपल्याला जेवणाच्या ताटावरून उठायचं आहे। जेवताना जेवण हे आपल्याला अर्धवट सोडून कधीही उठायचं नाही आहे। त्याचप्रमाणे पुढची चूक आहे ती म्हणजेच रात्री नखे ही कापायचे नाही आहेत। जर तुम्ही रात्रीच्या वेळेस नखही कापत असाल तर असं केल्याने सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते। ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येतं की कोणत्याही व्यक्तीने रात्री नखेही कापू नये। जर एखाद्या व्यक्तीने रात्रीच्या वेळेस नख कापले तर लक्ष्मी देवीला राग हा येतो, त्यामुळे लक्ष्मी देवीही त्या व्यक्तीवर नाराज होत असते आणि म्हणूनच रात्रीच्या वेळेस चुकूनही नखेही कापू नका। त्याचप्रमाणे आपली पुढची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजेच आपल्या घरातील मीठ हे संध्याकाळी कोणालाही आपल्याला द्यायचं नाहीये। मिठाला आपण लक्ष्मी स्वरूप हे मानत असतो। मीठ म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी ही असते आणि संध्याकाळची वेळ ही सुद्धा लक्ष्मी माता ही घरात येण्याची वेळ असते। अशा वेळेस जर आपण लक्ष्मी स्वरूप हे जे मीठ आहे जर कोणाला दिले तर आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येण्याच्या ऐवजी ती निघून जाते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक संकटही येतात आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी कोणालाही लक्ष्मी माता आपल्या घरी येण्याची वेळ जी असते त्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या घरातलं मीठ हे कोणालाही द्यायचं नाही आहे। त्याचप्रमाणे पुढची चूक आहे ती आपल्याला टाळायची आहे ती म्हणजेच संध्याकाळी दिवाबत्ती करायच्या वेळेस आपल्याला आपलं घर हे चुकूनही झाडायचं नाही आहे। संध्याकाळची वेळ म्हणजेच 6 ते 7:30 पर्यंतचा हा जो वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला आपलं घर हे झाडायचं नाही आहे, कारण या वेळेसुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते आणि अशा वेळेस जर आपण घर हे झाडून काढलं तर आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही सुद्धा निघून जाते। त्यामुळे आपल्याला संध्याकाळी 6 ते 7:30 पर्यंतच्या या काळामध्ये दिवे लागण्याच्या काळामध्ये आपलं घर हे चुकूनही झाडायचं नाही आहे। त्याचप्रमाणे दिवे लावल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच घर हे झाडून काढायचं नाही आहे। तर यासारख्या चुका ह्या आपल्याकडनं कळत नकळत होत असतात आणि आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी माता येत असते ती हळूहळू कमी होत जाते। आपल्या या चुकांमुळे लक्ष्मी माता आपल्यावर रुसून बसते, आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातला पैसा हा हळूहळू कमी होऊ लागतो आणि म्हणूनच तुमच्याकडनं सुद्धा जर या काही चुका होत असतील तर त्या चुका तुम्हाला या टाळायच्या आहेत, जेणेकरून या चुका टाळल्याने तुमच्यावर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा राहील। तर याप्रमाणे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा आपल्याकडनं कोणत्या चुका होत असतात ज्यामुळे लक्ष्मी माता ही आपल्यावर नाराज होत असते आणि आपल्या घरातला पैसा हा हळूहळू कमी होत जातो याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि अशाच चुका जर तुमच्याकडनं सुद्धा होत असतील तर त्या तुम्ही याच्या पुढे या चुका करू नका। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।